नमस्कार. नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहे साक्षी येवले. ह्या स्टुडंट आहेत. लेटेस्ट जो बेसिकचा वर्कशॉप झाला होता 1 आणि 2 तारखेचा, त्यामध्ये ह्यांनी बेसिक केलं होतं. तर आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सो बेसिकली जसं सांगितलं सरांनी, आय एम अ स्टुडंट, आय एम अ न्यूट्रिशनिस्ट स्टुडंट. सो मी आता करंटली परस्यू करते माझा BSc चा कोर्स न्यूट्रिशन मध्ये. सो माझा हिलिंग मध्ये येण्याचा मोटिव्ह एक सडन होता की न्यूट्रिशन जसं आता इम्पॉर्टंट आहे फॉर हेल्थ कंडिशन, तसंच हिलिंग पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे फॉर फर्दर याच्यासाठी. म्हणून मग न्यूट्रिशन प्लस हिलिंग या दोघांनाही कंबाईन केलं, तर मग तुमच्या बॉडीमध्ये जे एक्सलंट रिझल्ट दिसतील फॉर फ्युचर पर्पजसाठी, म्हणजे तुम्हाला इन फ्युचर काही इश्यू येणार नाही. दॅट वॉज द रिझन की मी हा कोर्स केला बेसिकचा 1 आणि 2 जूनचा. मॅम, तुम्हाला टेक्निक जे बेसिकचा वर्कशॉप केल्यानंतर तुम्ही काही हिलिंग केल्या आहेत का? हो, म्हणजे ऍक्च्युली मी बेसिकचा कोर्स झाल्यानंतर पहिले म्हणजे स्वतःवरती हिलिंग केलं. म्हणजे जे स्वतःचे स्ट्रेस लेवल्स असतील, नाही तर स्वतःचे काही इश्यूज असतील, बॉडी पेन असेल, ते रिकवर होण्यासाठी पहिले स्वतःवरती हिलिंग करून पाहिलं की मला कसा फरक पडतोय, की मी कशी स्टेबल होते. त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिली मेंबर्स वरती, माझ्या काही फ्रेंड सर्कल्स मध्ये मी तो हिलिंग केला. मग त्यांना पण त्यांचे एक्सलेंट रिझल्ट आले. त्यांना चांगलं, त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिले मला मग त्याच्यानंतर. ओके. त्याचबरोबर तुम्ही जे आता 1 मंथचे जे प्रॅक्टिस सेशन तुम्हाला अमोल सर घेत आहेत, ते तुम्हाला कसे वाटतात? ऑफकोर्स 1 मंथचे जे प्रॅक्टिस सेशन जे चालू आहे त्याच्यामध्ये सर जे इन्फॉर्मेशन देतात, प्रत्येक केसचं वेगळं वेगळं इन्फॉर्मेशन देतात सर. की म्हणजे सपोज कोणाला कफ कोल्ड असेल तर तुम्ही काय प्रोटोकॉल युज करू शकतात, मग तो आम्ही स्वतःवरती युज करून बघतो. म्हणजे सपोज कोणाला तो असेल, मग त्यांचा बेनिफिट होईल, म्हणजे त्यांना ते ते हील होतील त्याच्या बेसिसवरती. आणि सरांनी खूप चांगलं एक्सप्लेन करताय सर. म्हणजे काही नवीन असेल, काही सपोज कोणाला काही डायबिटीसचा पेशंट असेल, नाही तर कोणाला काही कोलेस्ट्रॉलचे इश्यू असतील, मग ते सगळे बाया हिलिंग पण क्लिअर होऊ शकतात. मग ते सरांनी खूप चांगलं सर एक्सप्लेन करतात प्रॅक्टिस सेशन मध्ये. तुम्ही जो कोर्स अटेंड केला त्याच्यामध्ये तुम्हाला अमोल सरांचं शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का? हो, नक्कीच. म्हणजे सरांनी खूप चांगल्या वे मध्ये एक्सप्लेन केलेलं आम्हाला. आता जसं की जे चक्रास नाही तर बॉडीचे जे हे होते स्पेसिफिक लोकेशन, ते एका स्पेसिफिक लोकेशन मध्येच ते हिलिंग करायचं होतं. मग जसं कोणी आता सायन्स बॅकग्राऊंड नाही तर बायोलॉजी स्टुडंट असेल, त्यांना लगेच रिकलेक्ट होईल. पण आता जसं की कोणी विथ त्या बॅकग्राऊंडचं नसेल, नाही तर कोणी एजेड असतील, तर त्यांना रिकलेक्ट नाही होत लवकर. पण सरांनी अशा वे मध्ये एक्सप्लेन केलं, नाही तर असे एक्झाम्पल्स दिले की सगळ्यांना लगेच रिकलेक्ट होत होतं. आणि म्हणजे लगेच कळत होतं त्यांना, आणि ते इझिली हील करू शकत होते स्वतःला. नक्कीच. नक्कीच साक्षी, तुम्ही जो एक्सपिरियन्स तुझा सांगितला त्याचा फायदा आमच्या स्टुडंट्स लोकांना नक्कीच होणार आहे. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू साक्षी.